मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 12,000ची लाच पंटर मार्फत स्वीकारताना आझादनगर पोलीस ठाण्याचा हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। धुळे लोकसभेसाठी माघारी आणती 18 उमेदवार रिंगणात, जिल्हा प्रशासन सज्ज। मैनपूर येथील पुतळ्याच्या विटंबने प्रकरणी राजपूत समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आदर्श पुस्तकालयाच्या बोळीत एका दुकानावर पोलिसांचा छापा, 55 लाखांची रोकड जप्त। आणि संत शिरोमणी गोरोबा काका कुंभारांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करून 12,000ची लाच पंटर मार्फत स्वीकारताना आझादनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील हवालदार अजरुद्दीन शेख यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार यांच्याकडून 12,000ची लाच पंटर मार्फत स्वीकारताना आझादनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील हवालदार अजरुद्दीन शेख यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचे आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत मौलीगंज चौकात पानाचे दुकान आहे। आझादनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील हवालदार अजरुद्दीन शेख यांनी पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना तक्रारदार यांच्या पान दुकानावर पाठवून तक्रारदार यांना पानाचे दुकान चालवायचे असेल व त्यांच्यावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्याकडील खाजगी वाहनातून जनावरांची वाहतूक करीत असल्याचे समजले असून त्यावर कारवाई न करण्यासाठी 30,000 रुपये द्यावे लागतील असे तक्रारदार यांना सांगितले होते। त्यानंतर हवालदार अजरुद्दीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांनी तक्रारदार यांना दिनांक 4/5/2024 रोजी पाराड रोड येथे बोलावून तक्रारदार यांच्याकडून 17,000 रुपये घेतले होते। त्यानंतर हवालदार अजरुद्दीन शेख यांनी दिनांक 5/5/2024 रोजी तक्रारदार यांच्या मोबाईलवर फोन करून उर्वरित 13,000 रुपये पंटर बासित अन्सारी यांच्याजवळ देण्यास सांगितले। त्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 6/5/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती। सदर तक्रारीची दिनांक 6/5/2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान हवालदार अजरुद्दीन शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 12,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंटर अब्दुल बासित अन्सारी यांच्याकडेच देण्यास सांगून मंगळवार दिनांक 7/5/2024 रोजी पंटर अब्दुल बासित अन्सारी याने मौलवीगंज चौकात तक्रारदार यांच्या पान दुकानासमोर तक्रारदार यांच्याकडून सदर लाचेची रक्कम स्वीकारल्याने हवालदार अजरुद्दीन शेख व पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश भटगुजर आदींनी केले। आझादनगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अजर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बासित अन्सारी अशा दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेच्या पथकाने 13,000 रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडलेला आहे। या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मौलवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटख्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल, होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता 30,000 रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल अजर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते 17,000 रुपये हे तक्रारदार यांनी दिनांक 5 मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो 13,000 रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदार यांनी ACP धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंटर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक अजर शेख आहे यांच्याकडून लाचेची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे जी रंगेहात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे। या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क करावा। धन्यवाद। धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी माघारी आणती 18 उमेदवार रिंगणात असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदानाचा टक्का कमी होऊ नये यासाठी
प्रशासनाकडून मायक्रो प्लॅनिंग तयार करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदारसंघात माघारी अंती 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मतदानाचा टक्का कमी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मायक्रो प्लॅनिंग तयार करण्यात आला आहे. त्यासाठी 200 ते 300 कुटुंबांच्या मागे एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन दिली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले की 26 एप्रिल ते 3 मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत उमेदवारांसाठी होती. त्यानंतर छाननी आणि सोमवार दिनांक 6 रोजी माघारीसाठी मुदत देण्यात आली होती. 30 उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 8 जणांचे अर्ज अवैध ठरले. 22 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले. या 22 पैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 18 उमेदवार उरले आहेत. त्यातील 3 उमेदवार हे नोंदणीकृत पक्षाचे आहेत. दिनांक 11 ते 14 दरम्यान मतदार संघनिहाय ईव्हीएम बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आमंत्रित असतील. मतदानाच्या दिवशी तापमान जास्त असू शकते ही बाब ध्यानात घेऊन शेडची व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्थानिक डॉक्टर्स, आशा वर्कर, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था मतदान केंद्रावर केली जाणार आहे. NCC, NSSच्या कॅडेट्सची स्वयंसेवक म्हणून मदत घेतली जाईल. सोमवारी उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात आली. आपलं मतदान नेमक्या कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती मतदाराला घर बसल्या मिळणार आहे. QR कोड स्कॅन केला तर वोटर इन्फॉर्मेशन स्लिप मतदाराला पाहायला मिळेल. वोटर स्लिप घरोघरी जाऊन BLO देतील. 200 ते 300 कुटुंबामागे एक अधिकारी नेमण्यात आला असून ते घरोघरी जाऊन प्रत्येक मतदार मतदानासाठी बाहेर निघेल यासाठी प्रयत्न करतील. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी निश्चित झाल्याने मंगळवारपासून वोटर स्लिप BLO घरोघरी जाऊन देतील. 3214 सर्व्हिस वोटर असून ते पोर्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रशासनाने 2.5 कोटीपेक्षा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे. मतदान सुरू असताना ईव्हीएममध्ये बिघाड झाला तर ताबडतोब ईव्हीएम बदलाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 170 ते 180 सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक करण्यात आली आहे. 14 संवेदनशील मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छाननी अंती 22 उमेदवार वैध ठरले. 8 लोकांचे उमेदवारी नामनिर्देशन पत्र रद्द झाले होते आणि 22 नंतर काल 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतलं. म्हणून शेवटी आपला 18 उमेदवार फायनल ठरले. या निमित्ताने एवढी माहिती नामनिर्देशन बद्दल होती. आता आपले जे फायनल झाले तर आपलं पुढचं काम सुरू होईल. आपला जे मॅन पॉवर आहे म्हणजे मनुष्यबळ त्याच्याही सेकंड रँडमायझेशन ते पण ऑब्झर्वर साहेबांसमोर झालेलं आहे आणि त्यांची ट्रेनिंग आता आपण प्रत्येक मतदारसंघनिहाय काही ठिकाणी 11-12ला, काही ठिकाणी 13-14ला होतात. त्याचबरोबर EVM मशीन जे प्रिपरेशन असते, प्रिपरेशन म्हणजे आपण जे बॅलेट पेपर छापून येतात त्याला आपण त्याच्यावर चिटकून त्याला पूर्णपणे तयार करतो. ते पण 6 ते 6 मतदारसंघात 11-12 किंवा 13-14 असे त्यांनी शेड्यूल केलेलं आहे. हे सगळी गोष्टी करताना आपण सगळे उमेदवार आणि सगळे पॉलिटिकल पार्टीजला कळून त्यांच्या समोर सेटिंग वगैरे करणार आहे. यावेळी आपला धुळे मतदारसंघामध्ये मतदान 20 तारखेला आहे. 20 तारखेला हीट खूप राहू शकते. आपल्याला माहित आहे की आता पण खूप उष्णता वाढलेली आहे. म्हणून आपला प्रयत्न आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर एश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज कसे वाढवायचे. आपण निर्देश दिलेले आहे की प्रत्येक ठिकाणी वेटिंग एरिया, किमान शेडची उपलब्धता. आरोग्य विभागाला ही सूचना दिलेली आहे की एक छोटा मेडिकल किट त्याच्यामध्ये ORS वगैरेची सुविधा त्या ठिकाणी असावी. आपण असाही करतोय की त्या ठिकाणी लोकल आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर, जवळचे एखादा डॉक्टर त्यांच्याही आपण विविध ठिकाणी नेमणूक करतो जेणेकरून त्यांची मदत होईल. आणि ॲम्ब्युलन्सेस ही आपली स्टँड बायवर राहणार. त्याचबरोबर आपले BLO, सेक्टर ऑफिसर्स सगळे जेवढे लोक आहेत त्यांची मदत राहील. आपण काही व्हॉलेंटियर्स म्हणजे NSSचे, काही स्काउट गाईडचेही घेतोय जेणेकरून त्यांची मदतीने आपण मतदारांना आपण थोडासा मदत करू शकणार. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारक समिती व सर्व राजपूत समाज संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी
या मागणीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी स्मारक समिती व सर्व राजपूत समाज आणि संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आमचे दैवत हिंदू कुलसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मारकाची मैनपुरी येथे काही असामाजिक तत्वाकडून विटंबना करण्यात आली असून समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवण्यात आली असून समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य केले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. या समाजकंटकांचा त्वरित शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी आणि कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर दरबारसिंग गिरासे, अजितसिंह राजपूत, प्राध्यापक विजयसिंह सिसोदिया, रत्नदीप सिसोदिया, रामचंद्र कौर, महेंद्र सिसोदिया, रावसाहेब गिरासे, दिलीप गिरासे, निलेश राजपूत, सुभाष राजपूत, पुष्करसिंग राठोड, कामेश सिसोदिया, सचिन राजपूत, प्राध्यापक विजयसिंह सिसोदिया, अनिल गिरासे, नितेश राजपूत, बबलू परदेशी, आकाश राजपूत, अभिजित परदेशी, अजय राजपूत यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांचे समाजभूषण हिंदू कुलसूर्य संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटानिशी चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे. त्यांच्या ह्या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही, त्यांना त्वरित अटक केली नाही, या नराधमांना शासन दिलं नाही तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आम्हाला आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत. राजपूत समाज या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील आग्रा रोडवरील आदर्श पुस्तकालयाच्या बोळीत असलेल्या एका दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून 55 लाखांची रोकड जप्त करीत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरातील एका दुकानातून 55 लाखांची रोकड जप्त केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आयकर विभागासह निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने या गंभीर प्रकरणाची चौकशी केली. या रकमेबाबत तिघांना खुलासा न देता आल्याने आयकर विभागाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली. शहरातील आग्रा रोडवरील आदर्श पुस्तकालयाच्या समोरील बोळीत असलेल्या एका दुकानात अर्धा कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त होताच सोमवारी सायंकाळी तेथे धाड टाकण्यात आली. त्यावेळी एका पिशवीत तब्बल 55 लाखांची रोकड मिळून आली. यावेळी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही रोकड जप्त करीत राजेंद्र रामदास पाटील, नरेंद्र रामनाथ जमादार आणि अनिल करमचंद दुसेजा यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतरही तिघांना सदर रकमेबाबत योग्य तो खुलासा करता न आल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय किशोर पाटील नामक अन्य इस्मालाही चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होते. पकडण्यात आलेल्या पैशांचा वापर निवडणुकीत होणार होता किंवा नाही याबाबत निवडणूक आयोगाचे भरारी पथक चौकशी करीत आहे. शिवाय हे प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यानुसार आयकर अधिकारी राहुल नागदिवे यांनीही तिघांची चौकशी केली. या प्रकरणी वरील चौघांना 131 आयकर अंतर्गत नोटिसा बजावल्या जाणार आहेत. तसेच 55 लाखांची रोकड शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे. अशी प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या टीमला अशी एक खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः 55 लाख रुपये एका इस्माने ठेवलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण 3 लोकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये 55 लाख रुपये आहेत. आम्ही त्या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे. त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेलं आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत. म्हणणं आहे की एका XYZ इस्माने, आता इथे नाव सांगणं योग्य नाही, XYZ इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती. त्याच्यामुळे तो जो इसम आहे तो अजून ताब्यात नाही. हे 3 इसम जे आहेत त्यांचं इंट्रोगेशन चालू आहे. तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती, इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह केला जाईल आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाइंग स्क्वॉडचे लोक देखील आमच्याबरोबर असतील. संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार रिपीट न्यूज संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभार समाजातर्फे अभिवादनासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे जिल्हातर्फे संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 707व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस प्रमुख अतिथींच्या हस्ते संत गोरोबा काका यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हेमंत दगाजी चव्हाण, कार्यकारी अभियंता
यांना खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तसेच रस्त्याच्या बाजूस गाडगी मडकी विक्री करणाऱ्या समाज बांधवांना छत्रीचे वाटपही करण्यात आले। यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी देवेंद्र सोनार, भिकन वराडे, भगवान गवळी, दिनेश बागोल, विक्की परदेशी यांच्यासह सुरेश बाळकर, रतिलाल कुंभार, सुभाष कुंभार, किशोर कुंभार, रमेश बाळकर, मिलिंद कुंभार, कल्पना चित्ते, छाया बाळकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी खानदेश कुमार विकास संस्थेच्या वतीनं संत श्रीमणी गोरवा काका यांच्या 707 स्मृतीनिमित्त आज या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले, परंतु गोरवा काका असे एक संत होऊन गेले की त्यांची सत्व परीक्षा म्हणून संत श्रेष्ठ म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती। अशा गोरवा काकांच्या आज 707 स्मृतीनिमित्त आज हा कार्यक्रम संत गोरवा काका पुणे या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी धुळे शहरातून श्रीखेडा, शिरपूर, साक्री या भागातून, ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतोय की आज आपण खऱ्या अर्थानं गोरवा काकांच्या या पावन चरण्यामध्ये आपण नतमस्तक झालेलो आहोत आणि आज समाज एकजूट करण्याचं काम ज्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहे। मी या ठिकाणी आदरणीय बांबे साहेब, देवादादा सोनार, प्रतिभाताई चौधरी, नानासाहेब करपे, भिकाप्पा वराडे, किशोरभाऊ जाधव, हिरामप्पा गवळी या सगळ्यांच्या ठिकाणी आभार मानतो, कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला ती आवश्यकता आहे की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडकत आलेला असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये आदरणीय बाबासाहेब बांबरे यांना यात पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वचन देतो की बाबा बांबरेंच्या मागे सतत राहणार आहेत आणि 20 तारखेला अख्खा सर्व समाज हा त्यांना मतदान करणार आहेत या ठिकाणी त्यांनी गवाही देतो आणि आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। 12,000ची लाच पंटर मार्फत स्वीकारताना आझादनगर पोलीस ठाण्याचा हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। धुळे लोकसभेसाठी माघारी आणती 18 उमेदवार रिंगणात, जिल्हा प्रशासन सज्ज। मैनपूर येथील पुतळ्याच्या विटंबने प्रकरणी राजपूत समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आदर्श पुस्तकालयाच्या बोळीत एका दुकानावर पोलिसांचा छापा, 55 लाखांची रोकड जप्त। आणि संत शिरोमणी गोरोबा काका कुंभारांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।